नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जे काय आहे बोर्डाचे जे काय क्वेश्चन 10वीचे वर्ग समीकरण लेसन नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यामध्ये जे काय ऍक्टिव्हिटी बेस जे काय क्वेश्चन बोर्डाला कशा प्रकारे विचारले जातात, तर जुलै 2022 ला हा क्वेश्चन आलेला आहे. तर 2 मार्काला हे कृती आधारित आहे, ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन आहे. तर बघा कशा प्रकारे आले. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 25x² + 30x + 9 = 0 बाय फॉर्म्युला मेथड. तर सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवायचं आणि त्याच्यामध्ये जे काही दिलेले त्याच्यामध्ये जे बॉक्स दिले त्याच्यामध्ये आपण किमती टाकायच्या आणि ते सॉल्व्ह करायचं. तर बघा कशा प्रकारे हे इक्वेशन दिलेले आहे. कंपेअरिंग द इक्वेशन विथ आता जो फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला ax म्हणजे जे काय जनरल फॉर्म आहे ax² + bx + c = 0 त्याच्यानुसार ते आहे का. मग आता या हे इक्वेशन दिले तर ax² बघा x² मग a ची व्हॅल्यू काय या ठिकाणी 25 दिली. मग bx तर b काय आलाय 30 या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. आणि ही c ची व्हॅल्यू c ची 9. तर या इक्वेशन वरून आपल्याला ax² + bx + c यावरून a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता जो सूत्र आहे b² - 4ac हे जे आहे तर b² म्हणजे काय b मिळाला 30² - 4 into 25 a आपल्याला मिळाले 25 into c मिळाले 9. तर याचं 30² 900 25 4 100 into 9 900 प्लस मायनस तर याचं काय होतं 0 हे आन्सर येते. म्हणजे आपल्याला b² - 4ac किती मिळालं 0. तर आता जो काय फॉर्म्युला आहे फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे तर त्याचा फॉर्म्युला आहे की -b बघा काय आहे -b प्लस मायनस √b² - 4ac/2a. तर अशा प्रकारचा जो जे काय फॉर्म्युला आहे सूत्र आहे x -b प्लस मायनस √b² - 4ac/2a. आता आपल्याला b मिळाले, b ची व्हॅल्यू किती दिली आहे 30 तर मायनस हे साइन आणि या ठिकाणी 30 आपण लिहायचं. आणि रूट आता b² - 4ac मिळाले, b² - 4ac आपल्याला 0 मिळाले तर रूट मध्ये 0 टाकलेले. तर या ठिकाणी तर प्लस मायनस म्हणजे एक प्लसचं करायचं एक मायनसचं करायचं, त्याच्यामुळे इथं प्लस मायनस दिलेलं आहे. तर 0चं रूट 0च येतं, त्यामुळं त्या ठिकाणी आणि एक प्लस एक मायनस 0 ला व्हॅल्यूच नसते. तर आता या ठिकाणी काय -3 + 0 म्हणजे एक प्लस घेतले एक मायनस घेतले, त्यानुसार आपल्याला जे काय सॉल्व करायचे आहे. बघा मग आता मायनस प्लस मायनसच येतं म्हणून -30/50. मग आता या ठिकाणी हे 0 ला 0 कॅन्सल झाले, राहिलं काय -3/5. आणि या ठिकाणी मायनस घेतलेले तर या ठिकाणी काय येणार -30 0 ला व्हॅल्यू नसते आणि साइन पण कोणतं नसतं म्हणून खाली काय येणार -30 येणार अपॉन 50. मग हे पण काय 0 ला 0 जातं आणि -3/5. तर अशा प्रकारे जे काय कृती बेस म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस जे काय क्वेश्चन आहे अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्काला येतात. त्याच्यामध्ये हे जे फिलअप आहे याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे, त्यासाठी तुम्हाला सूत्र पाठ असणे गरजेचं आहे, त्या सूत्रानुसार सॉल्व करायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जे काही नवीन असेल आपल्या चॅनलला तर त्यांनी सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपले समजा कोणी मित्र असतील, कोणी नातेवाईक जे आता 10वीला आहे
जे बोर्डाचे पेपर देणार आहेत किंवा काही मुलं 9वीत आहेत, आता त्यांचे ते 10वीला जाणारच आहे, तर त्या मुलांना सुद्धा जे काय आपलं चॅनल आहे सबस्क्राईब करायला सांगा, की जेणेकरून त्यांना नवनवीन पहिल्या लेसन पासून नवनवीन जे काही व्हिडिओ आहेत हे पाहता येतील. तर मला सांगा कशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.